शाळा उद्या राज्यातल्या सगळ्या बंद राहणारे शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद आंदोलनाची ही हाक दिली आहे। टीईटी निर्णयावरच्या पुनर्विचार याचिका तातडीनं दाखल करावी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीसह अनेक प्रलंबित मागण्या आहेत, त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। या शाळा बंद आंदोलनामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केलेली आहे। सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे। टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत, ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत, प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत। म्हणजे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे। उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे।